बॅलरीनाची राजकुमारी. लवकर चला राजकुमारी केलियन, आपल्याला उशीर होत आहे. हो, मी येते. पण मला सांगा, गडबड काय? तुमच्या आईचा आग्रह आहे की तुम्ही त्यांच्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तिथे असावे. ते आधीच आले आहेत आणि तुम्हाला आता उशीर झाला आहे. ठीक आहे, फक्त त्यांना सांगा की या खोट्या पायामुळे मला जरा उशीर होतोय. तुम्हाला माहित आहे मी तसे करू शकत नाही मिस. तुमच्या पायाबद्दल कोणालाही माहिती नाही. अरे हो, अगदी बरोबर. प्रॉस्थेटिक लपवा. हे लाजिरवाण आहे नाही का? याची तर लाज वाटली पाहिजे. तुम्ही खूप गोड आहात मिस. राणी रोलिसा आणि प्रिन्सेस केलियनसाठी रॉयल बॅले डान्स सादर केला जाणार आहे. तुला इतका उत्साह दाखवण्याची गरज नाहीये बाळा. पण त्या बॅलरीना सुंदर आहेत. त्यामुळे आपल्याला हवे तसे वागण्याचे आणि कळण्याचे निमित्त मिळत नाही. इथे बस आणि या लोकांप्रमाणे नम्रपणे टाळ्या वाजव. मला यांच्या समोर मान खाली घालायला लावू नकोस केली. मी फक्त कलेचं कौतुक केलं, इतकंच. तू स्वतःकडे गरजेपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतेस. सर्वात आधी तर तुझा हा अतिउत्साहीपणा, आणि आता तू अपंग असल्याचं उघड करशील. पुढे मला माहितीये की तू मला सांगशील तुला बॅलरीना व्हायचंय. पण मला खरंच बॅलरीना व्हायचंय. आता खूप झाले मूर्ख. चला मिस, इथे भांडण नको. आत या. केट आजी. ओ केलियन, काय झालं बाळा? काहीच नाही. तुझ्या आजीला सांगणार नाहीस? हा मूर्ख पाय मला काहीच करू देत नाहीये. कोणता पाय? आजी तू पण ना. अगं, हसत राहावं माणसाने सतत. आता नेमकं प्रकरण काय आहे? मला बॅलरीना व्हायचंय, पण मला जमेल हे आईला वाटतच नाही. ती असं म्हणाली का? नाही, पण म्हणजे तुला हे नक्की माहित नाही? मला माहितीये. तिने मला सांगितलं की मी मूर्ख आहे. कदाचित हे मूर्खासारखं स्वप्न आहे. एक पाय असलेली मुलगी बॅलरीना असण्याचं स्वप्न कसं बघू शकते? अगं माझ्या बाळा, मला माहित नाही, पण याचं उत्तर मी नाही देऊ शकत. ते तुला स्वतःला शोधावं लागेल. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. हे सुंदर आहे. थँक्यू. जेव्हा तू हा म्युझिक बॉक्स पाहशील तेव्हा माझा विचार कर. माझा तुझ्यावर विश्वास आहे हे लक्षात ठेव. मला माहितीये की तू हे करू शकतेस. थँक्यू आजी, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. जर माझा मुलगा असता ना, मला माहितीये त्याने तुझ्यावर विश्वास ठेवला असता. तुझे वडील नेहमीच नव्याला प्रोत्साहन देत असत. इच्छा तिथे मार्ग. म्हणाली होतीस तू माझ्या सोबत आहेस, पण आता जग सोडून गेल्यावर तू मला कुठे भेटशील? मी आता एकटी पडले. हॅलो, तू तिथे खाली काय करतेस? मी पडले. बरं, चल मग आता उठ. मी मेरीबेला आहे, प्रिन्सेस फेरी बॅलरीना मेरीबेला, किंगडम ऑफ डान्सची. पण तुला माझं पूर्ण नाव घेण्याची गरज नाहीये. तू मला फक्त मेरीबेला म्हणू शकतेस. हाय, मला माफ कर. हे सगळं नॉर्मल नाहीये. मी स्वप्न तर पाहत नाहीये ना. तू माझ्या म्युझिक बॉक्स मधून बाहेर आलीयस? हो बरोबर, मी तिथेच राहते. पण आता तिथे नाही राहत. तू यापूर्वी कधीही जादुई बॅलरीना म्युझिक बॉक्स बद्दल ऐकलं नाहीस का? मला तरी आठवत नाही. खूप खूप वर्षांपूर्वी
एका दुष्ट परीने मला या म्युझिक बॉक्स मध्ये अडकवलं होतं, जेणेकरून ती तिची काळी जादू डान्सच्या संपूर्ण राज्यात पसरवेल. अर्थातच तिला थांबवणारी मीच होते. मला असा शाप होता की मला न थांबता नाचावे लागेल जेव्हा जेव्हा पेटी उघडली जाईल, पण फक्त पेटी उघडल्यावरच. हे थकवणारं होतं आणि नेहमी नाचण्यात मजा नाही. एक सेकंड थांब, म्हणजे इथे एक दुष्ट परी सुद्धा आहे का? नाही, अजिबात नाही. इतर परींनी तिला तिची योग्य जागा दाखवलीये. ती चुकीची सिद्ध झाली. तिला थांबवणारी मी एकटीच नव्हते, तर मी म्हणत होते त्या छोट्याशा बॉक्स मध्ये गोल गोल फिरत न थांबता नाचत होते आणि माझे फ्रेंड्स. तुझ्या फ्रेंड्सनी तुला बाहेर का काढलं नाही? तुला ऐकायला आवडत नाहीये का? जसं की मी म्हणत होते, तरी माझे फ्रेंड शाप तोडू शकले नाहीत. आम्हाला समजले की म्युझिक बॉक्सच्या मालकाला खरोखरच माझ्या मदतीची गरज असल्यास तो शाप तुटेल, पण खरं तर तसं अजिबात नाही झालं. आणि आता तू इथेस? याचा अर्थ तुला माझी गरज आहे. मला वाटतं तू चुकीच्या मुलीकडे आलीयस. तू काय करशील? माझ्या 3 इच्छा पूर्ण करशील? मी काही जिन नाहीये. मी एक बॅलरीना आहे, फेरी आहे. अरे, हे गोंधळात टाकणारं आहे का ते मी पाहू शकते. म्हणजे इच्छा पूर्ण होणार नाही? बिलकुल नाही. याला काय अर्थ आहे? मला नवीन पाय हवा होता. खरंच मला माफ कर, मला माहित नव्हतं. माझा पाय असाच आहे, काळजी करू नकोस. मग ठीक आहे. तर तुला माझ्या मदतीची काय गरज आहे? काही अपूर्ण स्वप्न आहेत का? एक स्वप्न आहे. मग सांग, सांग, मला सांग. मला बॅलेरीना व्हायचंय. झालीस? खरंच? हो, अगदी. कुणीही नाचू शकतं. पण माझ्या पायाचं काय? माझी आई म्हणते की. तुझी आई काय म्हणते याने काय फरक पडतो? असं नाहीये की ती कुठली महाराणी आहे. मला सांग, ती राणी आहे का? जरा असा विचार कर. जर मला विश्वास असता की मी त्या बॉक्सच्या बाहेर येऊच शकणार नाही, तर बॉक्स उघडल्यावर मला नाचायला खूप वाईट वाटलं असतं. मग कुणीतरी नक्कीच मला दूर फेकले असते. त्याऐवजी मला विकत घेतले आणि तुला दिले गेले. आता मी इथे आहे आणि मी मदत करण्यासाठी इथे आहे. शेवटी तू मला मुक्त केलेस आणि आता मी तुला मुक्त करते. आपण खरंच हे करतोय? आपण खरोखरे करत आहोत. मी हे नाही करू शकत. तू हे करू शकतेस. लेडीज, तुमचं फ्लोअर कॉम्बिनेशन चेक करा. नीट ऐका. शशे, आरोबेस्क, मधूनचा पासे आणि आता तयार रहा. डबल, ट्रिपल, फ्लोरॉइड, तुमची चॉईस. पीएल, शून्य. तुमचं संतुलन बनवून ठेवा. थांबा. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. एका वेळी एक पाऊल टाका. स्टेप ग्रँडे. चालू ठेवा. इथे येण्याची कुणालाही परवानगी नाहीये, पण आम्ही इथे शिकण्यासाठी आलोय. मेरीबेला, नाही. मी बघते काय करायचं ते. तुझा आत्मविश्वास तर खूप बोलतोय, पण हाच तुझ्या डान्स मध्ये दिसेल का? होय. नाही. डान्स. गर्ल्स, फ्लोअर क्लिअर करा. मुली, तू सुद्धा कर. मी नाही करू शकत. करू शकत नाही की करणार नाही? जर तुला माझ्या स्टुडिओ मध्ये शिकायचं असेल तर आधी तुला सिद्ध करावं लागेल की तू पात्र आहेस. ती पात्र आहे, तिच्या वतीने मी नाचते. इंटरेस्टिंग. माझं नाव मॅडम मिल्ड्रेड आहे. तुम्ही मला नेहमी याच नावाने बोलावू शकता. जेव्हा तुम्ही माझ्या स्टुडिओ मध्ये डान्स कराल तेव्हा तुम्ही नेहमीच आदरयुक्त आणि वेळेवर असलं पाहिजे. 5 मिनिटे उशिरा तुम्ही स्टुडिओच्या बाहेर असाल. वेळेवर आलात आणि उशीर झाला. 5 मिनिटे लवकर आलात म्हणजे तुम्ही वेळेवर आहात. तयारीत या आणि रिहर्सल साठी तयार राहा. तुम्ही आजच्या रिहर्सलचा भाग बघा आणि उद्याच्या रिहर्सल साठी तुम्ही दुपारी स्टुडिओत या. ही 5 आठवडे चालणारी तालीम कंटाळवाणी आणि मेहनती असू शकते. माझ्या निर्णयाबद्दल मला पश्चाताप करायला लावू नका. कळलं तुम्हाला मुलींनो? मॅडम मिल्ड्रेड, माझ्या पायाचं काय? मला एकच पाय आहे. पाय नाहीये का? स्पष्टपणे सांगायचं तर माझ्या लक्षात नाही आलं. तू इतरांप्रमाणे नाचू शकतेस. पण
कसं? प्रॅक्टिस आणि पूर्ण इच्छाशक्तीने मुली. दुसरं काय, तुझा एक पाय नकली आहे त्यामुळे तुझ्याशी वेगळं वागेन असं तुला क्षणभर वाटलं असेल तर तू चुकीचा विचार करतेस. कोणत्याही गोष्टीबद्दल तुला वेगळी वागणूक दिली जाईल याची अपेक्षा करू नकोस. मुली, तुला इतर सर्व मुलींना मिळालेल्या यशाच्या 1 इतके यश मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील. विसरू नकोस, फक्त या गोष्टींसाठी नाही की त्यांना सर्व चांगल्या गोष्टी मिळाल्या आणि तुला एक गोष्ट फक्त नाही मिळाली. पण माझं काळजीपूर्वक ऐक, मला हे मनापासून म्हणायचंय. जर तू शिकण्यास तयार असशील तर मी तुला शिकवण्यास तयार आहे. आता मला सांग, माझा वेळ वाया घालवू नकोस. मी नक्की करेन. थँक यू. किंगडम ऑफ डॅन्झाच्या प्रिन्सेस फेरी बॅलेरिना मेरीबेला. सांगितलं ना, माझं पूर्ण नाव घेण्याची गरज नाहीये. तू मला जीवनदान दिलंयस. किंगडम ऑफ डॅन्झाच्या प्रिन्सेस फेरी बॅलेरिना मेरीबेला. मी तुझ्याशिवाय हे करू शकत नाही. किंगडम ऑफ डॅन्झाच्या प्रिन्सेस फेरी बॅलेरिना मेरीबेला. अरे थांब. केलियन आहे तरी कुठे? ती आपल्या राणीला अशी वाट पाहायला कशी काय लावू शकते? केलियन आज आजारी आहे महाराणी. ते मला सांगू नका. शोधा तिला. महाराणी, पण म्हटलं ना, शोधा तिला. मला खरंच असं वाटतं महाराणी की तिला शोधण्याचं काम तुम्ही मला द्यावं. नाही, ती खूप दिवसांपासून तिचं काम नीट करत नाहीये. आता खूप झालं. शेवटी मी तिची आई आहे. आई? महाराणी म्हण. महाराणी, तुम्ही इथे काय करताय? तू पुन्हा आपली भेट चुकवली आहेस. आणि हा काय मूर्खपणा आहे ग? तू हे काय घातलेस? काय नाही. हे काय केलियन? हा एक कॉस्ट्युम आहे. आता माझ्यात अजिबात संयम नाहीये. मला सांग, हे काय घातलेस तू? लिओटार्ड, बॅले शूज. मी रिहर्सलला जाते. हे मी विचार केला त्याहीपेक्षा वाईट आहे. तू बॅले रिहर्सल मध्ये आणि बॅलेरिना पण का? मी खरंच छान करते आई. म्हणजे महाराणी, मला तुझी बडबड ऐकण्यात काहीच रस नाहीये. हा युनिटार्ड लगेच बदल. लिओटार्ड. हो, तेच ते. आणि आजपासून तुझं फिरणं बंद. हे वाईट नव्हतं. मी बाहेर जाऊ शकत नाही. काली माझ रात्री आहे. मला नाही वाटत मी इथून बाहेर पडेन. तुला जावंच लागेल. तुझ्या मनात काय? तू एक जिनी नाहीयेस, आठवतंय ना? असं नाही की मी इच्छा मागितली आणि आपण इथून बाहेर पडलो. तसं असतं ना तर मी नवीन पाय मागितला असता. हा, चांगला जोक होता. मी आपल्याला इथून बाहेर काढेन. काळजी नको करूस. तू फक्त इथेच थांब आणि इथे असल्याचं भासव. बाहेर खूपच गर्दी आहे. काळजी नको करूस. तू छान करशील. आपली जागा घ्या. महाराणी, आई. माझ्या बाळा, तू खूप छान डान्स केलास. तू माझा डान्स बघायला आली होतीस? खरं तर मी इथे आले नव्हते आणि मला बोलावलं सुद्धा नव्हतं. तू येशील असं वाटलं नव्हतं मला. माझी चूक मला कळली माझ्या बाळा. खरं तर मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. आणि तिला तिचा पायही लपवायला लावलात. मला माफ कर बाळा. पण ही आहे तरी कोण? ही माझी मैत्रीण आहे. बरं, ती कुणीही असली तरी ती बरोबर होती. तुला याची लाज वाटण्यासारखं काहीच नाही.
लेडीज अँड जेंटलमॅन, माझं नाव प्रिन्सेस केली ॲन आहे आणि मला तुम्हाला सांगायचंय, जर तुमच्या आधीच लक्षात आलं नसेल तर माझा पाय कृत्रिम आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मला तुझा अभिमान आहे बाळा. जर निश्चय पक्का असेल तर आपण काहीही करू शकतो. जिथे इच्छा तिथे मार्ग.